तर विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलांनी कमेंट केलेली, सो आज आपण त्यामुळे या व्हिडिओमध्ये सेकंड इयर 2024 पॅटर्नचा ऑटोमेशन अँड रोबोटिक्स AR या ब्रांचचा सिलेबस एक्सप्लेन करणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुठले कुठले सब्जेक्ट महत्त्वाचे आहे जे आपल्या इंटरव्ह्यूच्या दृष्टीने फायनल इयरला जॉबसाठी जातो त्यांच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. सेकंड, आपले कोर सब्जेक्ट कुठले आहे आणि सोपे कुठले आहे. यस, थर्ड आले सोपे कुठले आहेत, चौथा आलं कुठल्या विषयामध्ये स्कोरिंग होते. त्याच्यानंतर आता सेकंड इयरला तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल आले, त्याला कसं टॅकल व्हायचं, किती मार्कला पासिंग असतं, सेमिस्टर क्रेडिट किती असतं, प्रत्येक सब्जेक्टचे किती असतात, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सुरू करूया. बघा, ऑटोमेशन रोबोटिक्स याची कोर ब्रांच आहे मेकॅनिकल, सो याचा सिलेबस नियर अबाउट मेकॅनिकल सारखा असतो. सो आपण बघूया. बघा, आता हे जे 30-70 दिसतं हे आपले थेरी पेपर आहे, हे पहिलं सेमिस्टर बरोबर सेकंड इयरचं. सो किती थेरी पेपर आहे, 1 2 3 4 तुम्हाला थेरी पेपर आहे आणि हा पाचवा फक्त याची इन सेम आहे, एंड सेम नाहीये. इन सेम 30 मार्काचे, याची 50 मार्कची 30 पैकी 12ला पासिंग असते. एंड सेम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, 70 पैकी 28ला कंपल्सरी पासिंग आहे बरोबर. हे स्ट्रक्चर सेम आहे. किती विषय झाले, 1 2 3 4. सेकंड सेमला बघू, सेकंड सेमला 3 विषय, 1 2 3, सो 4 आणि 3 7. आणि हा जो विषय याला फक्त 50 मार्काची एंड सेम आहे, याला इन सेम नाहीये. सो 4 आणि 3 7 मेन विषय आहे, थेरी विषय 7. फर्स्ट इयरला 10 विषय होते. सेकंड इयरला डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आले, डिपार्टमेंटमध्ये जरुरी नसतं की 10चे 10 विषय असतात, कधी 7 8 9 10 किती असतात. सो 7 मेन विषय. हे ओपन इलेक्टिव्ह आहे. ओपन इलेक्टिव्ह काय, ऑलरेडी मी जुन्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं इलेक्टिव्ह म्हणजे काय. ओके, सो तुम्ही लागला ती व्हिडिओ मागच्या शनिवारची बघून घ्या, तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. सो इलेक्टिव्ह हे एकदम स्कोरिंग सब्जेक्ट असतात, सोपे सब्जेक्ट असतात. त्याचं फक्त एंड सेम आहे 50 मार्कची. सिमिलरली इकडे पण 50 मार्काची इन सेम आहे या ओपन इलेक्टिव्हला. हा आहे डिजिटल बिझनेस अँड टेक्नॉलॉजी. सब्जेक्ट जर आपण बघितले तर बघा, मटेरियल अँड मशीन एलिमेंट्स हा आपला जो सॉम आहे, सॉम सॉलिड मेकॅनिक्स सॉम, त्याच्यासारखाच सब्जेक्ट आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. नंतर हा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी डिजिटल बिझनेस टेक्नॉलॉजी हा नवीन सब्जेक्ट यावर्षी ऍड झालाय. हा आतापर्यंत नव्हता, हा नवीन सब्जेक्ट ऍड झालाय. बाकी हा M3 रेग्युलर. ओके, सो मित्रांनो, या प्रकारे तुमचं पहिलं सेम आहे. त्याच्यामध्ये बघा, हे मेजर कोर जे आहे हे तुमचे कोर सब्जेक्ट, यांच्यावरती आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे. फायनल इयरला इंटरव्ह्यू मध्ये याच्यावरच क्वेश्चन असतात. आता स्कोरिंग सब्जेक्ट कुठले बघा, याच्यामध्ये टफ आहे M3 आणि हा MME, हे थोडे टफ आहे. हे तिन्ही पण एकदम स्कोरिंग, यांच्यामध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता. 100 पैकी तुम्हाला 80-90 मार्क इझिली पडू शकता. आता पुढे येऊया. बघा, प्रॅक्टिकल कुठला आहे, 25 मार्काचं एक प्रॅक्टिकल आहे तुम्हाला व्होकेशनल कोर्स, आणि मेजर कोर्स त्याचं एक 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. सो 2 प्रॅक्टिकल एक्झाम आहेत. त्याच्यानंतर ओरल जर बघितली तर या सेमला आपल्याला ओरल नाहीये. प्रॅक्टिकल किती आहे, 1 2 3 4 प्रॅक्टिकल एक्झाम आहे. हे बघा, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट डेव्हलपमेंट. सो 4 प्रॅक्टिकल एक्झाम आहे, 3 50 मार्काच्या, एक 25 मार्काची. 25 पैकी 10ला पासिंग असतं, 50 पैकी 20ला पासिंग असतं. प्रॅक्टिकल ओरल फर्स्ट टाइम तुम्ही देणार आहात आता सेकंड इयरला, कारण फर्स्ट इयरला नव्हतं. पण प्रॅक्टिकल ओरललाही कसं क्लिअर करायचं, स्कोरिंग करायचं, मागच्या शुक्रवारी मी व्हिडिओ दिलेला आहे, तोही बघून घ्या. भारी भारी आयडिया मी सांगितलंय. लक्षात ठेवा मित्रांनो, आतापर्यंत प्रॅक्टिकल ओरल नव्हते, आता प्रॅक्टिकल ओरल आहे. सो हा प्लस पॉईंट आहे आपल्याला. प्रत्येक विषयाला किती क्रेडिट आहे बघा, 3 इथे क्रेडिट दिलेले असतात. टोटल सेमिस्टर आहे 22 क्रेडिटचं, फर्स्ट इयर सारखंच 22 44 क्रेडिट दोन्ही सेमिस्टर मिळून होतात. 44 पैकी ज्याचे 22 भरतात तो थर्ड इयरला जातो, आणि जरुरी आहे त्याचा फर्स्ट इयर पण ऑल क्लिअर पाहिजे, आणि सेकंड इयर मध्ये 22 क्रेडिट भरले तर तो थर्ड इयरला जातो. आता नेक्स्ट बघूया. या सेमिस्टरला बघा, हे 3 विषय PR कॉम आणि इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह फॉर ऑटोमेशन सिस्टीम, हे 3 मेन विषय. आणि हा PPM हा एक ओपन इलेक्टिव्ह आहे. आता याच्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट कुठले, 1 2 ओके आणि 3, हे तिन्ही स्कोरिंग आहे. फक्त कॉम थोडं टफ, याला प्रॅक्टिस करावी लागेल. सो अशा प्रकारे आहे. इकडे बघा, इकडे प्रॅक्टिकल या सेमिस्टरला पुन्हा 3 प्रॅक्टिकल आहे, 3 प्रॅक्टिकल आणि एक ओरल आहे. ही ओरल आहे 50 मार्कची. सो या वर्षी बघितलं 7 सब्जेक्ट. तुमच्या सर सब्जेक्ट पहिल्या वर्षी 10 होते, इकडे 7 झाले. तसं नाही, युनिव्हर्सिटी फसवते आपल्याला. भले इथे 10च्या ऐवजी 7 थेरी पेपर झाले, पण 2 इलेक्टिव्ह पेपर ऍड झाले. 50 मार्कचे किती झाले, 9. प्रॅक्टिकल किती झाले, हे 3. आणि पहिल्या सेमला किती गेले, 1 2 3 4 7 प्रॅक्टिकल ऍड केले, आणि ओरल 1. सो 8 आणि ते 7 किती झाले, 15. आणि 2 इलेक्टिव्ह 18 19. ऍक्च्युअली 19
तुम्हाला गोष्टींचा लोड आहे, एकोणीस गोष्टी तुम्हाला पास करायच्या आहे, अशा प्रकारे असतंय. क्लिअर? सो सिलेबस तुम्हाला समजला आहे मित्रांनो. ऑटोमेशन रोबोटिक्सचा या पहिल्या सेमिस्टरचे, दुसऱ्या सेमचे, M3 सह या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या पर्पल ॲड ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. 1 जुलै पासून आम्ही अवेलेबल करतो आहे 2024 पॅटर्नचे महत्वाच्या विषयांचे. ओके, सो तुम्हाला ज्या विषयांची रिक्वायरमेंट असेल तुम्ही लगेच पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्सेस मधले फ्री लेक्चर बघा. कोर्सेस भेटले की लगेच अभ्यासाला लागून जा. म्हणजे आता अभ्यास करशाल तर डिसेंबर एक्झाम मध्ये, एंड सेम मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये वर्गात ARच्या ब्रांच मध्ये तुमच्या सेकंड इयरच्या पहिले येशाल. CGPA तुमचा 9च्या वरती देईल. कारण कॉलेजमध्ये शिकवतो पण त्याला एक सपोर्ट पाहिजे ना. जसं 10वी पर्यंत आपण क्लास का लावायचो, शाळेत शिकलं जायचं पण क्लास लावल्याने अजून डबल शिकल्यावर परफेक्ट होतो, जास्त मार्क पडतात. तसंच आहे आता क्लासची भाषा आली आपली तर ती आली कोर्सेसमध्ये. सो कोर्सेसमध्ये सगळं दिलेलं असतं. व्हिडिओ लेक्चर्स आहे आपल्या मराठीत आहेत. ओके, त्याच्यासोबत नोट्स आहे. सो पुस्तक घेऊ नका, त्याच नोट्स रेफर करा. कॉलेजला नाही गेलेत चालेल, तेवढेच व्हिडिओ बघायचे, त्याच्या बाहेर काही येत नाही. आम्ही दिलं तेच येतं. IMP क्वेश्चन आहे, पेपर पॅटर्न दिलेला आहे. सगळं मटेरियल जे लागतंच आउट ऑफ मार्क गेलं सगळं कोर्समध्ये असतं. आणि सगळ्यात महत्वाचं एकदम ऑफोर्डेबल प्राइसेस मध्ये कोर्सेस आहे. सो नक्की त्याचा फायदा घ्या आणि सेकंड इयर स्कोरिंग करा. थँक्यू.